नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या लिंबूच्या बागेत पानावर फळावर खरबडीत डाग आहेत का? खरबडीत तपकिरी कलरचे डाग असतात आणि त्याच्या बाजूला पिवळसर वर्तुळ असतं. असे जर डाग असतील तुमच्या पानांवर फळांवर तर ते सिट्रस कॅन्करचे डाग असतात, ज्याला आपण खैऱ्या म्हणतो. खैऱ्या हा जीवाणूजन्य रोग आहे, बॅक्टेरियल डिसीज असतात, बॅक्टेरियल डिसीज म्हणतात त्याला. आणि खैऱ्या हा जो असतो तो पावसाच्या पाण्यामुळे, पावसाचं पाणी याच्यावर पडलं, थेंब उडाला, त्या थेंबाबरोबर हे बॅक्टेरिया दुसऱ्या पानावर शिफ्ट होत असतो किंवा फळावर शिफ्ट होत असतो. पावसाच्या पाण्यामुळे, हवेमुळे, कीटकामुळे हा खैऱ्या एका पानावरून दुसऱ्या पानावर शिफ्ट होत असतो, त्याचा प्रसार होत असतो. मग ह्या खैऱ्याला कंट्रोल करण्यासाठी आपण जीवाणूजन्य रोग असल्यामुळे आपल्याला अँटीबायोटिकचा वापर करायचा आहे. केमिकल स्वरूपात जर आपल्याला अँटीबायोटिक वापरायचं आहे तर त्यासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर करणार आहे, 2-ब्रोमो-2 नायट्रोचा वापर करणार आहे किंवा व्हॅलिडामायसिनचा वापर करणार आहे. कंटिन्यू अँटीबायोटिकचा वापर केल्यामुळे, जसं कंटिन्यू आपण अँटीबायोटिक घेतलं तर आपल्या किडनीवर इफेक्ट होत असतो, आपल्याला त्रास होत असतो, आपण वीक होत असतो. तसं कंटिन्यू 15 दिवसांनी तुम्ही केमिकल अँटीबायोटिकचा स्प्रे घेतल्याने झाड अशक्त होत असतं. म्हणून दरवेळेस केमिकल अँटीबायोटिकचा स्प्रे दर 15 दिवसांनी घेणं योग्य नाही. म्हणून आपण ऑर्गॅनिक जीवाणूचा कंट्रोल करण्यासाठी 15 लिटर पंपामध्ये 200 ml कच्चं दूध घ्यायचं आहे, त्याच्यानंतर 100 ml सुडोमोनस घ्यायचं आहे, त्याच्यानंतर 2 अंडी घ्यायची आहे आणि 50 ग्रॅम डेक्स्ट्रोज पावडर घ्यायचं आहे. हे याच्यासाठी घ्यायचं आहे, दुधामध्ये सुडोमोनस आणि बॅसिलस हे अँटीबायोटिक आहे, हे बॅक्टेरिया आहे. हे बॅक्टेरिया ऑर्गॅनिकली तुमच्या शेतात असलेला कॅन्कर हा कव्हर करतील. म्हणून मित्रांनो, तुमच्या शेतात जर सिट्रस कॅन्कर असेल तर दर 15 दिवसांनी तुम्हाला फवारणी करायची आहे. एक अँटीबायोटिक म्हणून केमिकल अँटीबायोटिकचा पण स्प्रे करायचा आहे आणि ऑर्गॅनिकली आपल्याला मध्ये दूध, डेक्स्ट्रोज, अंडी आणि यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या बागेतील सिट्रस कॅन्करचं निर्मूलन करायचं आहे. ओके, धन्यवाद.